हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजचं विदाऊट अस्तरचं जे ब्लाऊज आहे तर ते कटिंग कसं करायचं तर ते बघणार आहोत। तर आपण जे रोज डेली वेअरसाठी ब्लाऊज वापरतो कॉटनचे, तर तशामध्ये हा जो पीस आहे बांधणीचा मी ते घेतलेला आहे, तर कॉटन पीस आहे आणि 32 साईज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला 32 साईजचं जर मेजरमेंट माहिती नसेल की शोल्डर किती घ्यायचा असतो, मुंडा किती घ्यायचा असतो किंवा कटोरीचं जे माप आहे तर ते किती घ्यायचं असतं, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पूर्ण डिटेल जो आहे व्हिडिओ बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे आपण एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आता हे बघा, मी 32 साईजसाठी पूर्ण मेजरमेंट जे आहे लिहून घेतलेलं आहे सगळ्यात आधी, आणि हे जे मेजरमेंट आहे मी तुम्हाला माप टाकत जे आहेत मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे की किती मी मेजरमेंट घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात आधी आपण पूर्ण उंची टाकायची आहे। तर आता ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे तर ती आहे 13.5 इंच। तर आपण 1 इंच त्यामध्ये मार्जिन ॲड करून 14.5 इंच आपली जी पूर्ण ब्लाऊजची उंची आहे तर ती टाकायची आहे। तर तुम्ही तुमच्या हाईटनुसार उंची जी आहे ब्लाऊजची तर ती तुम्ही कमी जास्त करू शकता। जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही 13 + 1 इंच 14 इंच टाकू शकता, किंवा हाईट जर जास्त असेल तर 14 + 1 इंच असे जी उंची आहे तर ती टाकू शकता। तर आता मी बघा इथं घेतलेलं आहे 13.5 + 1 इंच, म्हणजे जितकी तुमची पूर्ण उंची आहे त्यामध्ये फक्त आपल्याला 1 इंच जे आहे मार्जिन ॲड करायचं आहे। तर आता 32 साईजसाठी मी शोल्डर जे आहे घेतलेलं आहे 5 इंच। तर बऱ्याच वेळेला मला ह्या पण कमेंट येतात की लहान मापासाठी आपण किती शोल्डर घ्यायला पाहिजे किंवा किती मुंडा घ्यायला पाहिजे। तर 5 इंच मी शोल्डर घेतलेला आहे, 5.5 इंच मी मुंडा घेतलेला आहे। आता आपल्या छातीचं जे प्रॉपर माप आहे तर आता 32चा चौथा भाग जो आहे आपण 8 घेतलेला आहे। तर 8 प्रॉपर आपण जे छातीचं माप आहे ते सगळ्यात आधी मुंड्याच्या रेषेवरती टाकायचं आहे। आता त्यानंतर आपण 2 इंच मार्जिन जे आहे एक्स्ट्रा यामध्ये ॲड करायचं आहे। तर जितकं तुमचं माप आहे छातीचं किंवा कमरेचं तर त्यामध्ये आपल्याला 2-2 इंच मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे। तर आता हे बघा, मी छातीमध्ये 2 इंच मार्जिन ॲड करून जी छाती आहे आपली 10 इंच मार्किंग केलं। त्यानंतर कमर जे आहे आपण असं मार्किंग केलेलं आहे कमरेचं, तर 8.5 मी कमर घेतलेली आहे। आता छाती आणि कमर जे आहे मी असे जोडून घेतलेले आहे। आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपण द्यायचा आहे 1 इंचावरती। तर हे बघा, फ्रंट मुंड्याचा शेप मी 1 इंचावरती दिला। बॅक मुंड्याचा आपण शेप जो आहे द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तरच तुम्हाला काकेमध्ये जे आहे फुगा वगैरे येत असेल तर एकदम हे परफेक्ट बसतं, आणि अशाच टाईपनेच आपल्याला जो मुंड्याचा शेप आहे तर तो द्यायचा आहे जसा मी तो दिलेला आहे। आता प्रॉपर जे आपण 8 इंच माप घेतलं होतं तर तिथंपर्यंतच मी जो मुंड्याचा शेप आहे आपला तो स्टॉप केलेला आहे। त्याच्या पुढे आपण जो शेप आहे मुंड्याचा घ्यायचा नाही। आता मी फ्रंट आणि बॅकचा जो मुंड्याचा शेप आहे मी घेतलेला आहे। आता आपण गळा रुंदी घेणार आहोत 2.25 इंच। तर तुम्हाला जर शोल्डरची एकदम पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता गळा रुंदी। तर मी तर 2.25 इंच घेतलेली आहे। आता फ्रंटचं माप टाकायच्या अगोदर आपण हा जो पूर्ण बॅक आणि फ्रंट आहे तर तो कट करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सविस्तर इथं दिसेल मी कटोरीचा शेप आहे तर कशा पद्धतीने काढत असतो। तर आता सगळ्यात आधी आपण बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो कट करायचा आहे। तर आता बघा, एक्स्ट्राचा जो पेपर होता आपण पूर्ण कट केलेला आहे। आता पुढील गळा मी इथे टाकणार आहे 6.5 इंचावरती। तर पुढचा गळा सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला जितकं डीप घ्यायला आवडतं तितका तुम्ही घेऊ शकता। आता त्यानंतर क्रॉस पट्टी जी आहे मी 3 आणि 2.5 इंच घेतलेली आहे, तर तुम्ही तितकीच घ्यायची आहे। जर तुम्ही लेंथ तुमच्या ब्लाऊजची उंची कमी घेतली असेल तर 2.5 आणि 2 घ्या। तर बघा, क्रॉस पट्टी जी आहे मी तर 3 आणि 2.5 घेतलेली आहे। त्यानंतर 2.5 आणि 2.5 अशी स्ट्रेट मी लाईन ड्रॉ केलेली आहे, त्यानंतरच क्रॉस पट्टीचा एकदम असं हलक्या हाताने मी शेप दिलेला आहे। तर हे बघा, क्रॉस पट्टी सुद्धा इथं मी मार्किंग करून घेतलेली आहे। तर आता आपण देणार आहोत इथं कटोरीचा शेप। तर कटोरी जी आहे मी 32 साईजला 5 इंच घेतलेली आहे। तर 32 साईजला 5 इंच कटोरी जी एकदम परफेक्ट बसते। जर तुमचं छातीचं पोर्शन थोडं हेवी असेल तर तुम्ही 5.25 किंवा 5.5 सुद्धा घेऊ शकता। त्या 5 इंचच्या पॉईंटवरतीच आपल्याला एक स्ट्रेट लाईन इथं ड्रॉ करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर पुढच्या गळ्याला सुद्धा आपण काय करायचं आहे 1 इंचावरती असं एक शेप द्यायचा आहे। तर बघा, इथं 2 लाईन ज्या आहेत मी इथं मार्किंग करून घेतलेल्या आहेत, स्ट्रेट लाईन इथं मी घेतलेली आहे। त्यानंतर एक क्रॉसमध्ये लाईन घेतली आणि एकदम सेंटरला फक्त आपल्याला काय करावं लागतं की थोडासा इथं शेप द्यावा लागतो, तर आपली एकदम परफेक्ट कटोरी इथं निघते। तर तुम्हाला अंदाजे वगैरे कटोरीचा जो शेप आहे तो द्यावा लागत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही जर कटोरी काढली तर एकदम सिंपल पद्धतीने निघते आणि परफेक्ट सुद्धा निघते। तर आता हे बघा, आपलं फ्रंटचं जे पूर्ण मार्किंग आहे तर ते पेपरवरती झालेलं आहे। तर आता बॅक आणि फ्रंट जो आहे आपण सेपरेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पाठीमागच्या गळ्याला सुद्धा मी इथं गळा रुंदीला कट्स दिलेला आहे।
तर आता आपण फ्रंटचे जे पार्ट आहेत तर ते पूर्ण कट करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला कटोरी काढता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करा, कारण बऱ्याच वेळेला मला या पण कमेंट येतात की आमची जी कटोरीचा शेप आहे तो चुकतो। तर तुम्ही या पद्धतीने काढून बघा, एकदम सोपी पद्धत आहे कटोरी काढायची। तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे की कटोरी जी आहे कशा पद्धतीने आपल्याला काढायला पाहिजे। तर हे बघा, आपले 3 पार्ट जे आहेत फ्रंटचे असे कट झालेले आहेत। तर आता आपण कट करणार आहोत स्लीव्ज। तर स्लीव्जचं कटिंग सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्लीव्जचं कटिंग जे आहे मी सांगत नाही, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव्जचं सुद्धा जे कटिंग आहे तर ते सांगणार आहे की मी कशा पद्धतीने स्लीव्ज जी आहे तर ती कट करत असतो। तर ते सुद्धा त्याला सुद्धा एक माप आहे, तर मी अंदाजे कोणतीही गोष्ट जी आहे कट करत नाही। स्लीव्जला सुद्धा मी मार्किंग करूनच जे आहे कट करत असतो। तर 4.5 इंचाचे आपल्याला जे आहे स्लीव्ज तयार करायचे आहे। तर आता हे जे ब्लाऊज आहे तर ते विदाऊट अस्तरचं आहे, तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की बॉटमला 4.5 प्लस 1.5 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन जे आहे यामध्ये वाढवून घ्यायचं आहे, कारण बॉटमला आपण एक्स्ट्रा कोणतीही पट्टी जी आहे एक्स्ट्रा लावायची नाही। तर त्या कपड्यामध्येच आपण जे डबल फोल्ड आहे स्लीव्जला खालच्या साईडला तर ते मारायचं आहे। सो आपण इथं 6.5 इंच घेतलेलं आहे। त्यानंतर छातीचं इथं माप घ्यायचं आहे आपल्याला। तर हाताची जी आपली घडी असते तर त्याच्यावर आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे। तर आता माझं छातीचं जे न वाढवलेलं माप आहे तर ते 8 इंच आहे, तर त्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच यामध्ये ॲड करायचं आहे। तर ते पण आपण का करायचं, कारण स्लीव्ज लावत्यावेळी कोणी कमी जास्त स्लीव्ज जे आहे लावत असतो, तर त्यामुळे स्लीव्ज कमी पडू नये म्हणून फक्त आपण यामध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे। 3 इंच मी खाली शेपसाठी घेतलेला आहे, 2 इंच परत मी आतमध्ये घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक क्रॉसमध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला 3 पॉईंट काढायचे आहेत 1.5 इंचाच्या स्पेसवरती। तर 2 पॉईंट मी असे वरती घेतलेले आहेत, एक आपला जो पॉईंट आहे खाली घेतलेला आहे। आणि आता बघू शकता की मी कशा पद्धतीने जो स्लीव्हचा शेप आहे एकदम परफेक्ट शेप तर तो देत असतो। तर यामुळे माझी स्लीव्हचा शेप आहे अजिबात फुगा वगैरे येत नाही, कुठेही चुन्या पडत नाही। जर तुम्हाला स्लीव्हचा सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर तेही माझ्या चॅनलवरती अपलोड आहे की कशा पद्धतीने आपल्याला हा जो शेप आहे तो द्यायला पाहिजे। एकदम सविस्तर मी तुम्हाला त्यामध्ये माहिती सांगितलेली आहे। आणि हात रुंदी बॉटमवर टाकून आपण स्लीव्ह सुद्धा इथं कट करून घेतलेले आहे। तर आता आपण कट करणार आहोत आपल्या मेन कापडावरती। तर आपल्या मेन कापडावरती सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट जो आहे तर तो कट करायचा आहे। तर हे बघा, तर बॅक पार्टमध्ये मी कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवून घेत नाही, जसा आपण पेपर कट केला आहे तसाच ठेवून आपण तो मेन कापडावरती कट करायचा आहे। आता त्यानंतर आपण या साईडला जो आहे स्लीव्ज काढणार आहोत। तर आता हे जे कापड आहे 80 सेंटीमीटर होतं आणि 32 साईजसाठी 80 सेंटीमीटरचे ब्लाऊज पीस आहे तर त्यामध्ये व्यवस्थित बसतो। तर फक्त क्रॉस पट्टीला आपल्याला त्याच्यामध्ये आतल्या साईडला जी कापड आहे तर ते फक्त वेगळं वापरावं लागतं, नसेल तर यामध्ये आपली गोटपट्टी जी आहे तर ती एकदम व्यवस्थित निघते। तर हे बघा, माझे स्लीव्ज पण यामध्ये निघलेले आहे कारण शॉर्ट स्लीव्ज आहे आणि एकदमच मी स्लीव्ज जी आहे यामध्ये काढलेले आहे। आपल्याला स्लीव्जमध्ये सुद्धा एक्स्ट्रा कोणतीही पट्टी फोल्डिंगसाठी लावावी लागत नाही। त्यानंतर आपण हा मुंडा असा ठेवून कट करायचा आहे। आता डायरेक्ट आपण कटोरी जी आहे पेपरवरती वाढवली नव्हती मगाशी, पण कापडावरती आपण डायरेक्ट जी कटोरी आहे तर ती वाढवणार आहोत। कटोरी ठेवताना सुद्धा आपण काय करायचं आहे की क्रॉसमध्ये जे कापड आहे ते बघूनच आपण ती कटोरी जी आहे ठेवायची आहे, तरच तुमची जी कटोरी आहे अगदी व्यवस्थित बसते। नाहीतर काय होतं की जर तुम्ही सरळ कापडावरती सरळ कटोरी जर ठेवलात तर ती चपटी बसते। तर त्यामुळे काय करायचं आहे, अशी क्रॉसमध्ये आपल्याला जी कटोरी आहे कापडावरती ठेवायची आहे। आणि जसे की आपण नेहमीप्रमाणे दोन्ही साईडला टक्ससाठी 1.5 इंच वाढवतो। तर हे बघा, दोन्ही साईडला 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे। वरती मी अर्धा इंच घेतलेला आहे, त्यानंतर कटोरीला जो आहे असा शेप दिलेला आहे। बॉटमला मी अर्धा इंच घेतलेला आहे। तर कोणी कोणी म्हणतं तुम्ही 1.5 इंच का घेत नाही, तर प्रत्येकाची शिवण्याची पद्धत वेगळी असते, तर त्यामुळे मी इथं अर्धा इंचच घेत असतो। पण कटोरीचा जो शेप आहे एकदम परफेक्ट माझा येतो। त्यानंतर आपण क्रॉस पट्टी वरच्या साईडला अर्धा इंच जे आहे मार्जिनसाठी वाढवायची आहे, साईडला आपण थोडंसं वाढवायचं आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर पायपिंगच्या पट्ट्यासुद्धा मी इथं कट करून घेतलेल्या आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।